राखीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या एका कुटुंबियांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यासह 1,95,305 रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना यवतमाळच्या घाटंजीमध्ये घडल्याचं समोर आलं होतं. घाटंजी शहरातील आंबेडकर वार्डात ही घटना घडली होती. घर फोडून मुद्देमाल लंपास झाल्याची तक्रार पृथ्वी नंदू बिस्मोरे यांनी घाटंजी पोलिसात 14 ऑगस्ट रोजी दिली. घाटंजी पोलिसांनी घरफोडीतील आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या काही तासातच घटनास्थळावरील शेजारी युवकाला ताब्यात घेतले. त्या युवकाने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात अन्य 2 जण सहभागी असल्याचं पोलीस तपासात उघड झालं. पोलिसांनी घटनेतील आरोपी प्रफुल्ल छगन मेश्राम आंबेडकर वार्ड, अमोल सदाशिव भोजवार संत मारुती वार्ड आणि विधी संघर्षित बालक या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन घरफोडीतील सोन्या चांदीच्या दागिन्यासह 1,56,305 रुपयाचा मुद्देमाल हा हस्तगत केला व पुढील कारवाई घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सुरू केला. यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनात घाटंजी पोलिसांनी ही कारवाई केली.